निष्ठावंत शिवसैनिक ज्येष्ठ नेते शिवसेना बारवईचे शाखा प्रमुख नरेश दादा पडवळ यांचा शुभ सन्मान याठिकाणी पार पडतोय। तदनंतर निगडोली गावचे सामाजिक कार्यकर्ते उद्योजक सुभाष पवार साहेबांना विनंती आहे, त्यांना सर्वांनी अगदी लाडाने भाई या नावाने संबोधलं जातं। सुभाष पवार यांचा टेंबरी गावचे जावई देखील आहेत, त्यांना विनंती आपण स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करा। जावयांचा मान या स्पर्धेमध्ये मान सन्मान केला जातोय। सुभाष पवार भाई पवार यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। मॅच सुरू राहील, लक्ष वेधतील मॅच कडे। तेजस देशमुख सर कॉम्बॉक्स मध्ये असतील। स्वागत करू पुन्हा एकदा टेनिस क्रिकेटच्या थेट प्रक्षेपणाच्या सहाय्याने जोडलेल्या तमाम क्रीडा चाहत्या वर्गाचा। सर एक मिनिट थांबवतोय, शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय। उद्योजक राहुल पाटील यांना विनंती आहे की आपण या शुभ सन्मानाचा स्वीकार करा। युवा उद्योजक राहुलजी पाटील यांना विनंती आहे की आपण या शुभ सन्मानाचा स्वीकार करा। राहुल पाटील हे नाव महाराष्ट्रामध्ये चर्चेत राहिलं आहे आणि ते आता हा युवा उद्योजक राहुल पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। विकेट डाऊन मैदानाच्या आतमध्ये झाली आहे। बाला गायकवाड मात्र बाद झालेत, परंतु राहुल पाटील हे मात्र उद्योजक राहुल पाटील महाराष्ट्रामध्ये चर्चेत असणारा नाव, त्याचा शुभ सन्मान अगदी या ठिकाणी केला जातो। तदनंतर आदरणीय नितीनजी पाठारे गोंदावचे सामाजिक कार्यकर्ते, त्यांना विनंती आहे, खरं तर लोक खूप लांबवरचा प्रवास करून या स्पर्धेला भेट ज्यांनी दिली आहे, कल्याणचे सामाजिक कार्यकर्ते उद्योजक आदरणीय संजयजी काठावले साहेबांना विनंती असेल आपण स्वागताचा स्वीकार करा। कल्याण वरून थेट क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व संजयजी काठावले साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। निखिलभाई पाटील, भास्करभाई गरत, नवज्योत पाठारे स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ सन्मान। टाइम अलर्ट आहे मित्रांनो, बॅटिंग टीम तुमची देखील जबाबदारी, न्यू बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवणं, कोऑपरेट तुम्ही देखील करा। तदनंतर खरं तर वांगणीचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय राजेजी फराट साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल, त्यांना देखील विनंती आपण स्वागताचा स्वीकार करा। असरोडी गावचे सामाजिक कार्यकर्ते नारायण ठोंबरे साहेबांना विनंती असेल आपण स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करा। नारायण ठोंबरे साहेबांना विनंती आपण स्वागताचा स्वीकार करा। यानंतर धीरजजी पडवळ साहेबांना विनंती आहे की आपण स्वागताचा स्वीकार करा। धीरजजी पडवळ साहेब युवा नेतृत्व, त्यांना विनंती असेल आपण स्वागताचा स्वीकार करा। तदनंतर खरं तर आपण पाहतोय चौकचे उद्योजक रॉयल म्हणजे राजा असं म्हटलं जातं, चौक गावचे उद्योजक आदरणीय फिरोजभाई शेख यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। नेहमीच अगदी क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, अगदी सर्वच कार्यामध्ये क्रीडा कला शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं नाव फिरोजभाई शेख यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो। खरं तर निखिलभाई पाटील यांचे जवळचे मित्र चौकचे उद्योजक आदरणीय फिरोजभाई शेख क्रिकेटला धर्म जे मानतात त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो। तदनंतर आपण पाहतोय आदरणीय अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर उद्योजक धारणी रविशेर दुर्गे यांना विनंती आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। चला बॅटर लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये। रविशेर दुर्गे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्तिमत्व आपण पाहतोय, एक सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणून ओळख आहे अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रविशेर दुर्गे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो। तदनंतर आपण पाहतोय याच गावचे जावय आणि शिवसेना पाली शाखा प्रमुख प्रकाशजी जाधव साहेबांना विनंती आहे की आपण शुभ सन्मानचा स्वीकार करा। याच गावचे जावय आहेत, त्यासोबत निखिलभाई पाटील यांचे जवळचे मित्र प्रकाशभाई जाधव यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो। तदनंतर आपण पाहतोय कलापूरची रन मशीन हिंद केसरी
प्रवीण ड्रायव्हर टेंबरी यांचा या ठिकाणी शुभाग म्हणून त्यांच्या माध्यमातून लकी ड्रॉ साठी एक स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी देण्यात आली आहे. प्रवीण ड्रायव्हर टेंबरी बैलगाडा क्षेत्रामध्ये चर्चेत असणारे नाव त्यांचा शुभाग म्हणून होतं. त्यांचं स्वागत आपण करूया. त्यानंतर आपण बोलूया अविनाशी पाठारे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. टीमची टोटल इथे कॉम्बॉक्स मध्ये आता कनेक्ट होतील. अगदी आपण पाहिला महाराष्ट्रामध्ये चर्चेत असणारे हे समालोचक आमचे परम मित्र मानस मनोरे असतील. सर्जा बैलाचे मालक रोशन गावंड यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होतं. पण अविनाशजी पाठारे या ठिकाणी यांचा शुभ सन्मान पाहायला मिळेल. जिथे गोंदाव टीम तिथे अविनाश पाठारे. तदनंतर महादेव पाठारे साहेबांना विनंती असेल आपण देखील स्वागताचा स्वीकार करा. टीमची टोटल मानस धावा फलकावरती लागल्यात. 7 धावा झालेल्या आहेत. महादेव पाठारे साहेबांना विनंती आहे की आपण स्वागताचा स्वीकार करा. नितीनजी पाठारे गोंदाव यांच्याकडे शुभागमन झालं. सरचे स्वागत त्यांचं देखील आपण करूया. तदनंतर शांताराम शिंदे साहेबांना विनंती असेल की आपण स्वागताचा स्वीकार करा. शांताराम शिंदे साहेब यांना विनंती आहे आपण स्वागताचा स्वीकार करा. चला साहेब या आपण शांताराम शिंदे साहेब स्वागताचा स्वीकार आपण करायचा आहे. सदानंद गावंडे यांच्या माध्यमातून 500 रुपये गोंदाव टीम साठी असतील. ते जिंकले म्हणून यासाठी महादेव पाठारे साहेबांना विनंती आपण देखील या. शुभ सन्मान आपला देखील केला जाईल. महादेव पाठारे साहेब. तदनंतर दर्शन पाठारे यांना विनंती आहे. नितीन दादा पाठारे यांना विनंती आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती आपण स्वागताचा स्वीकार करा. गोंदावचे आमचे नितीन पाठारे यांचा शुभ सन्मान केला जाईल. आणि तदनंतर सोपानजी पाठारे यांना देखील विनंती आहे आपण देखील या आणि स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. क्लीन बोल्ड मैदानाच्या आतमध्ये फलंदाज झालेले आहेत. बॅटिंग करताना आपण या ठिकाणी टीम मात्र पाहतो आहे. भार्गव 11 कांट्रोली संघ टॉस गमावल्यानंतर सुरुवात खराब झाली आहे. धावफलकावरती फक्त 7 धावा. विकेट गमावल्या गेल्या 4 आतापर्यंत. अडचणींचा सामना करताना टीम अंबिका किराणा स्टोर हाटनोली टॉस जिंकला. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजी कशी करायची असते टॉस जिंकल्यानंतर निर्णयाला सार्थक कसं ठरवायचं असतं या टीमने दाखवलंय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या फक्त 7. ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज सुनील ठोंबरे. हॅट्रिक बॉल होता. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. लोफिंग फुल टॉस प्ले अँड मिस डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपल्याला येताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर आदित्य पालंडे मैदानाच्या आतमध्ये नेट क्रमांक 6 वरती दाखल झालेत. भार्गव 11 कांट्रोली टीम सांगतीये जरी आमच्या टीमच्या विकेट गेल्या असल्या तरी आमच्या टीमचा बॅटिंग इंटेंट बदलणार नाहीये. डॉट बॉल मात्र या ठिकाणी येत असताना धावा 7 या आकड्यावरती. धावांची गरज आहे. आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल. हवेमध्ये बॉल आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. कॅच इटचा कॉल. क्षेत्र रक्षक डाऊन द बॉल टेकिंग द कॅच. अनदर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 5वा. सुप्रसिद्ध आहेच आणि त्याचबरोबर कलापूरची रन मशीन हिंद कसे प्रवीण ड्रायव्हर देखील प्रसिद्ध आहे. त्यांचं स्वागत करूया. कॉम्बॉक्स मध्ये आपण ऐकतोय आवाज कालच्या रात्रीमध्ये आपण ऐकलं. अगदी अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चेत असणारं नाव मानस मनोरे सर असेल मायक्रोफोन वरती. ओके बास व्हिडिओ निखिलभाई पाटील यांना पाहतोय आपण. परंतु कॉम्बॉक्स मध्ये जाऊया मानस मनोरे यांच्याकडे. विकेट या ठिकाणी मिळवली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दत्ता पवार दाखल झालेत.
न्यू बॅटर इनॅट क्रमांक 7 या पोझिशन वरती लेफ्टी बॅटर, परंतु पार्टनरशिपची गरज आहे. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या गोष्टीचा उल्लेख क्रिकेटच्या खेळामध्ये केला जातो आणि यावेळेस मात्र ती युक्ती फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये वापरावी लागेल. यावेळेचा ऑन साइडला बॉल उडवलाय, पाठवलाय बाउंड्री रोपच्या पलीकडे. तुमचा वार आमचा पलटवार. चौकार 4. खर तर आसरे टीमचा विस्फोटक बॅटर आतिश डुकरे आणि आपण पाहतोय प्रोफेशनल डीजे ऑपरेटर सुप्रसिद्ध डीजे ऑपरेटर संदेश डुकरे यांचं या स्पर्धेमध्ये आपण स्वागत करूया आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. चौकार मात्र या बॉल वरती आलाय. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचली जातीये. दत्ता पवार, पवारची पॉवर मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केली. खराब चेंडू मिळाला, त्याच्यावरती आक्रमण केलंय. यावेळेचा बॉल दांडी 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 केलीये गोल. सुनील ठोंबरे पॉवरफुल, फलंदाजाची बत्ती गोल. गडगडी मात्र संपलेला आहे आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र येताना पाहायला मिळतील. 6 विकेट या गमावलेल्या आहेत भार्गवी 11 कांडोली टीमने आणि फक्त 11च धावा 5.5च्या सरासरीने या धावा मात्र समोर गेल्यात. या ठिकाणी आपण पाहतोय वाशिवचे सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. हातनोलीचे सामाजिक कार्यकर्ते प्रतीक देशमुख यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. आणि तदनंतर राजूजी देशमुख यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या स्मृती ट्रॉफी मध्ये, नयन स्मृती ट्रॉफी मध्ये सहर्ष आणि मन स्वागत आहे. वेलकम सर्वांचं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय वाघे इनॅट क्रमांक 8 या पोझिशन वरती मात्र इन होताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजाचा कारनामा, फलंदाजाचा पंचनामा, हा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावा फार कमी आहेत आणि 6 फलंदाज डगआउटच्या दिशेने मात्र परत पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतील. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अभिषेक कडगे ओव्हर क्रमांक 3 ला घेऊन या ठिकाणी मात्र सज्ज होताना बघा. स्पीड अप असेल, टाइम अलर्ट आहे, शेवटची रात्र आहे, त्यामुळे आयोजकांना वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. अधिकचा वेळ घेतला जाणार नाही. कोणत्याच खेळाडू, कोणत्याच टीमच्या माध्यमातून या सूचनेकडे मात्र आपण लक्ष द्यावं. चला अभिषेक गडगे ओव्हरला आपण सुरुवात करायची आहे. 2 ओव्हर नंतर झालं 11, अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी. येणाऱ्या 12 मध्ये किमान 25-30 बनवावं लागतील या मॅच मध्ये. पहिलाच बॉल उडवलाय कव्हरच्या डोक्याच्या वरून. 2 खेळाडूंच्या मध्ये दरार, बॉल फरार, सीमा पार आलाय. चौकार 4. आपण पाहिला बॅकफुटला गेले, ऑन द राईटचा फटका, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल क्लासिकल स्ट्रोक, कॉपी बुक स्टाईल शॉट. चौकार मात्र या बॉल वरती आलाय. 4 धाव्यांच्या बरोबरीने धावफलक वाढलं जाईल. 15 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल जाऊन पोहोचतेय. अनंता पवार नंबर 4 पर आहे ते आणि 1 चौकार त्यांच्या बॅट मधून मात्र या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळेल. अभिषेक गडगे यांच्यावरती दडपण. दुसरा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप में उल्लेख केला. अभिषेक गडगे यांच्यावरती दडपण आणि ते दिसलंय पण, कारण व्हाईट बॉल त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र डिलिव्हर्ड केला गेलाय. जरी तुमच्यावरती आक्रमण केला गेला असेल तरी तुम्हाला तुमच्या ताकदीवरती टिकून राहावं लागतं, कारण तुमची ताकदच आहे जी या खेळाच्या युद्धामध्ये तुम्हाला विजय मिळवून देते. आणि ती ताकद आता मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल अभिषेक गडगे या खेळाडूला. उडवलाय बॉलला ऑन साइडला, फलंदाजाने केलाय प्रहार. बॉल चाललाय सीमा रेषा पार आणि ठोकलाय दणदणीत षटकार. प्रतीक खैरमोडे वानिवली यांच्या माध्यमातून लगातारच्या 3 विकेट साठी पारितोषिक आहे 1000 रुपयाचा कॅश प्राइज. मानस आयवा कॅच ज्यांनी घेतली असेल त्यांनी यायचं आहे विजयदादा पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज त्या आयवा कॅच साठी दिलं जाईल. अभिषेक गडगे यांच्यावरती केलेलं आक्रमण, 2 बॉल तब्बल 11 धावा या ओव्हर मध्ये खर्च केल्या गेल्यात. 22 या आकड्यावरती टोटल. यावेळेचा बॉल ऑन साइड ला मारण्याचा प्रयत्न, स्विंग एंड मिस. कहीं पे निगाह कहीं पे निशाना, ये लगी तो छगी पर छगी नहीं लगी.
डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. लाईन लेंथ या ठिकाणी मात्र मिळाली जाती अभिषेक कडगे यांना. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही किती वेळा पडला त्याच्यापेक्षा किती वेळा उठून लढला या गोष्टीला महत्व आहे. तुम्ही काय केलं त्याच्यापेक्षा तुम्ही काय करता याला महत्व आहे. आणि षटकार चौकारांचा मार बसल्यानंतर कमबॅक केलाय डॉट बॉलने. आणखीन एक बॉल लेव केला जाईल. पुन्हा एकदा चुकीला सुधारणं गरजेचं असतं. चुकीला पुनरावृत्त मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं. आणखीन एक व्हाईट बॉल या ठिकाणी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हची टीम या स्पर्धेला लाईव्ह कव्हरेज करण्याचं काम करतेय. जेवढे प्रेक्षक घर बसल्या या टुर्नामेंटला एन्जॉय करतायत, स्मृती चषक टेंबरी 2026 मध्ये त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत असेल. 23-23 धावा आयवा कॅच ज्यांनी घेतलेले ते आलेले आहेत, त्यांना पारितोषिक द्यावं. फुल टॉस बॉल बॅटची बाहेरची कडा मारायला होता ऑन साइडला. चेंडू गेला ऑफ साइडला. बॅकवर्ड झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव या चेंडूवरती मात्र नक्कीच आपल्याला मिळताना पाहायला मिळतेय. एका धावेच्या बरोबरीने संघर्ष केलाय भार्गव 11 कंट्रोल टीम. यंदाच्या हंगामामध्ये बऱ्याचशा फॉर्म मध्ये असणारा संघ सांगतोय हम भी किसी से कम नाहीये. धावा बनवल्यात 24 स्कोर कार्ड वरती. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र येताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू आतापर्यंत पूर्ण झालेत. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. एकंदरीत 8 चेंडू पहिल्या सत्रामध्ये बाकी आहेत. मागची मॅच कमालीची आपण त्या ठिकाणी पाहिली. गोंदाव संघ सुपर 5 मध्ये मात्र या ठिकाणी प्रवेश करताना पाहायला मिळाला, पण ही मॅच पण तितकीच महत्वाची आहे. उडवला बॉल ऑन साइडला. आणखीन एक चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. क्या बात है. आक्रमक विध्वंसक षटकार. ऑपरेटर विजय वाघे. खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है असं म्हटलं जातं. अनंत पवार यांना पाहिल्यानंतर विजय वाघे यांनी आपला रंग बदललाय. दमदार षटकार त्यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळेल. आणि जसा षटकार आला बंटी पवार साहेबांचं पारितोषिक आलेलं आहे. 3 बॉल 3 षटकार कोणत्याही फलंदाजाने मारले. 500 रुपयांचं कॅश प्राइज बंटी पवार यांच्या माध्यमातून दिलं जाईल. 30 या आकड्यावरती टीमची टोटल. शेवटचा 1 बॉल या ओव्हर मध्ये बाकी आहे. अभिषेक कडगे यांची ओव्हर टर्निंग पॉइंट ठरली आहे भार्गव 11 कंट्रोल टीम साठी. धावांची बरसात या ओव्हर मध्ये होत असताना अभिषेक कडगे शेवटचा बॉल ऑन साइडला खेळलाय. चांगला फटका आहे. डीप स्क्वेअर कडे बॉल चालला. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. धोक्याची घंटा. अति घाई संकटात नाही. आगाऊपणा तो केला कशाला आणि धावता धावता रनआउट झाला. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. राज ठुमरेकर तर मानस जनतेवरती खुश आहे असं वाटतंय, कारण खूप चांगलं समालोचन. आयवा कॅच ज्या प्रेक्षकांना पकडला कार्तिक कातकरी सारंगचे आहेत त्यांच्यासमोर जोडले जातील. विजय पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आयवा कॅच साठी असेल. कार्तिक यांना ते पारितोषिक ते कॅश प्राइज दिलं जाईल. भास्कर घरत आणि निखिलभाई पाटील आणि अमित भाई ठुमरे यांच्या शुभ असते. ओव्हरचा खेळ संपला आहे. आपण जॉईंट जरूर या. कार्तिक 200 रुपये प्राप्त झालेत. तू अगदी या मैदानावरती तुमचा संघ खेळत नाही तरी आपण पाहायला गेला, तू मैदानावरती आलास. मैदानावरती आल्यानंतर कसं वाटलं तुला? खूप छान आयोजन आहे आणि मैदानावर आल्यासारखं वाटतंय की आपल्या प्रत्येक गावामध्ये अशा मॅच व्हाव्या आणि आमच्या सुद्धा नाईट मॅच झाले तिथे सुद्धा असं चांगलं आयोजन होते. नक्कीच निखिल भाई पाटील यांच्या मेहनतीची दात आहे. 200 रुपये तुला मिळाले तर 200 रुपये कुठे खर्च करशील, कोणावरती खर्च करशील? माझे गावातली बारीक पोर आलेत, आता त्यांना मी खायला घालीन इथे. यस, धन्यवाद. मित्र प्रेम दिसलाय. मित्र आहेत निखिल भाई यांचे. फिरोजबाई शेख, प्रकाश जाधव, रोहित शेरदुर्गे मुख्य व्यासपीठावरती उपस्थित. पण तिथे जाऊया कॉम बॉक्स मध्ये पुन्हा एकदा. अगदी जाऊया, ऐकूयात मानजी मनोरे यांना. कार्तिक कातकरी यांनी आयवा झेल पकडला. 200 रुपयांचं पारितोषिक जिंकलं. पण मला सगळ्यात चांगली गोष्ट वाटली की जसं वक्तृत्व त्यांनी केलेलं आहे, कमालीचं वक्तृत्व त्यांचं पाहिलं
आणि त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. त्यांनी सांगितलं की लहान मुलं माझ्या गावची आलेली आहेत आणि त्यांना नाश्त्याची व्यवस्था मी करून देईन. हे मोठं मन असलं पाहिजे. आपण नेहमी म्हणतो की आयुष्यामध्ये पैसा कितीही कमवा, परंतु माणसं कमवणं कठीण आहे. निखिल भाई पाटील साहेबांनी ती माणसं समाजामध्ये कमवलेली आहेत आणि यावेळेस कार्तिक कातकरी यांचं पण चांगलं योगदान, ज्यांनी मात्र आपल्या गावातील लहान पोरांसाठी ते 200 रुपये दिलेले आहेत. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. ओव्हर क्रमांक 4 साठी अक्षय हिलाम बॉलिंग ट्रॅक वरती मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतील. 32 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र येताना अजूनही या शेवटच्या ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी बाकी आहे. अक्षय हिलाम बॉलिवूड मध्ये अक्षय कुमार, पण मैदानाच्या आतमध्ये अक्षय हिलाम चालणार का हे पाहणं गरजेचं. पहिलाच बॉल अवांतर फेकला गेलाय. दुसरा बॉल फुल टॉस ऑन साइडला, उंची जास्त लांबी कमी, पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. 7वा धक्का. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी आपण जाणार आहोत. बीमर साठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. तिसरे पंच चेक करतील ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या क्लिअरिटी आणि क्वालिटी मध्ये. फेअर बॉल चा निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आलेला आहे आणि फलंदाजाला जावं लागेल माघारी, अर्थात फलंदाज होतील बाद आणि संधी मिळेल टीजेला. षटकार आला होता, त्याच्यानंतर मात्र विकेट येताना आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली. अक्षय हिलाम यांनी ती विकेट मिळवली. मी उल्लेख केला बॉलिवूड मध्ये अक्षय कुमार, पण मैदानामध्ये अक्षय हिलाम चालणार का, आणि चालल्यात पण विकेट मिळवली आहे. दुसरा बॉल ऑन साइडला ऑन द राईटचा फटका, मिड विकेटच्या दिशेने गरंगळत चेंडू चाललाय. सिंगल धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न थ्रो चांगला होता. 2 धावा घेण्यापासून थांबू शकत नाहीयेत. 34 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल. पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावा होत्या 11, तिसऱ्या ओव्हर मध्ये आल्या 20 आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 धावा आलेल्या आहेत. अशा टोटल 34 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र जमा होताना पाहायला मिळतील. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. एकात 2 मोठे फटके आले. 42-45 धावा बनवल्या. लढाई करू शकेल कांडोली टीम. फुल टॉस बॉल होता. ऑफ साइडला 2 खेळाडूंच्या मधोमध गॅपला केलाय सिलेक्ट. ये दिल मांगे मोर. अनदर 4. बंटी पवार साहेब यांच्याकडून 3 बॉल 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. दरम्यान चौकारांची आता 1000 केलेले आहेत त्यांनी. बंटी पवार यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल 3 बॉल 3 षटकारांसाठी. पण चौकार आलेला आहे तो म्हणजे फलंदाज सुभाष वागे यांच्या बॅट मधून. अगदी 10व्या क्रमांकाचा फलंदाज पण सहज धावा बनवतोय. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, गती थोडीशी कमी केली होती, लेंथ थोडीशी मागे खेचली होती, लाईन थोडीशी आउटसाइड द ऑफ स्टंप केली होती आणि निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. मी नेहमी म्हणतो ऍज अन बॉलर अनालायझिंग अँड अडॅप्शन या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. खर तर फलंदाजाची मुवमेंट कशी आहे याला अनालाइज करावं लागतं. फलंदाजाचा फुटवर्क कसा आहे, तुम्हाला कशी लाईन लेंथ मेंटेन करायची याला अडॅप्ट करावं लागतं. या गोष्टी महत्वाच्या. यॉर्क लाईनचा बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरला. एकच धाव या चेंडूवरती.
क्रिकेटच्या स्पर्धेतून आयोजनातून युवा शक्तीला दिशा देणारे हे खरे नेतृत्व ऑन स्क्रीन वरती आपण पाहतो. निखिलभाई पाटील आणि त्यांच्या समवेत त्यांचा अगदी त्रिकूट विजय भास्करजी गरत, विजय शेठ पाटील, खेळाची आवड, व्यवस्थापनाची ताकद आणि यशस्वी क्रिकेट हे खरे स्पर्धेचे शिल्पकार म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. मैदान सस्त संघ भिडतात पण यशामागे असतात कर्तव्य आयोजक आणि त्या आयोजकांना आपण ऑन स्क्रीन वरती पाहतोय. निखिलभाई पाटील, भास्कर गरत, विजय शेठ पाटील हे सर्व मान्यवर, नवजोत पाठारे यांना आपण मुख्य ऑन स्क्रीन वरती नक्कीच पाहतोय. आणि या आयोजकांचं खरं कौतुक असेल, खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचं काम या आयोजकाने केलंय, त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय महेंद्र ठोंबरे यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. चला कराडे टीमचे कॅप्टन यश मोरे, चला आपण या यश मोरे. समीर राणे आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय मंगेश राणे, योगेश ठाकरे यांच्याकडे शुभागमन होतोय. समीर राणेने काय कमाईचा खेळ केला. खर तर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये वेगाचा बेताज बादशाह मुंबई किंग, अगदी आपण पाहिला बिनजोडचा किंग ज्याची ओळख आहे तो टिंबरी गावचा सर्जा आणि सर्जाचं शुभागमन रॉयल एंट्री या नयन स्मृती ट्रॉफी मध्ये आपण पाहतोय. अखंड आपण पाहिला बैलगाडा क्षेत्रामध्ये रोशन शेठ गावंडे आणि टिंबरी गावाचं नाव ज्या नंदीनं केलं तो सर्जा दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. गाडी आतमध्ये पळताना पाहतो कलापूर एक्सप्रेस, वेगाचा बेताज बादशाह, टेंबरीची स्पीड गन, टेंबरीचा सर्जा याला आपण पाहतोय नयन स्मृती ट्रॉफी मध्ये. टेंबरी गावाचं नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या नंदीनं केलं तो नंदी आपण पाहतो. वेगाचा बेताज बादशाह हितांश रोशन गावंडे, टेंबरी यांचा वेगाचा बिनजोडचा बादशाह सर्जा. गावंडे टेंबरीचा सुप्रसिद्ध चक्रेवाला, गावाची रन मशीन प्रवीण ड्रायव्हर टेंबरी यांना देखील आपण काही बोलूया आणि सर्जा सोबत हे चलनचित्र टिपली जातील. प्रवीण ड्रायव्हर टेंबरी दोन नामांकित आपण पाहिलं, एक नामांकित नंदी आणि त्यासोबत प्रवीण ड्रायव्हर टेंबरी हिंद केसरी व कलापूरची रन मशीन आपण पाहतोय. प्रवीण पाटील, प्रवीण ड्रायव्हर टेंबरी या दोघांनी खरं तर कलापूर मध्ये अगदी आपण जर पाहायला गेलाय बैलगाडा क्षेत्रामध्ये अगदी पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा नाव केलंय. हिंद केसरी कलापूरची रन मशीन प्रवीण ड्रायव्हर टेंबरी आणि वेगाचा बेताज बादशाह बिनजोड साकिंग हितांश रोशन गावंडे यांचा अगदी सर्जाला आपण पाहतोय. वेगाचा बेताज बादशाह आणि त्यासोबत कलापूरची रन मशीन आपण पाहतोय. हिंद केसरी प्रवीण ड्रायव्हर टेंबरी.
आणि त्यासोबत अगदी आपण पाहतो सर्जाची रॉयल एंट्री, दिमागदार एंट्री या नयन स्मृती ट्रॉफी मध्ये. हिंद केसरी आपण पाहिला प्रवीण ड्रायव्हर टेंबरी, वेगाचा बिनजोडचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो नंदी हितांश रोशन गावंडे नावाने मैदानाच्या आतमध्ये अगदी अड्ड्यामध्ये गाडी पळते आणि तो आपण पाहतोय बिनजोडचा बादशाह सर्जा ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय. संत मंडळीला आपण या अगदी मुख्य व्यासपीठावरती येताना पाहिलं. सर्जाची त्यानंतर मान्यवर बरेचसे आले या स्पर्धेला आणि सर्जाची रॉयल एंट्री देखील आपण पाहिलं. बरेचसे आकर्षण या स्पर्धेचं राहिलं. सौरभ सेठ चोरगे यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. चला दोन कॅप्टन टॉस साठी क्वेश्चन आणि कराटे टीमचा कॅप्टन मान्यवर विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या. प्रतीक दादा आलेत, काल मिस केलं तुम्हाला प्रतीक दादा. चला टॉस साठी बायकरमान यश मोरे आणि वॉशिंग्टन टीमचा कॅप्टन असेल. टॉस करण्यासाठी आदरणीय चौकचे उद्योजक रॉयल म्हणजे राजा, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस फिरोजभाई शेख यांना विनंती करतो टॉस करण्यासाठी या. बालू कोंडिलकर यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश ऑनलाईन ट्रान्सफर केला जाईल. हिंद केसरी प्रवीण ड्रायव्हर टेंबरी यांच्या माध्यमातून. चला वॉशिंग्टन टीमचे कॅप्टन या ठिकाणी आले आहेत आणि चला कराटे टीमचे कॅप्टन आपण या. फिरोजभाई शेख यांच्या शुभाचा टॉस केला जाईल. यश मोरे असेल दुसऱ्या बाजूला वॉशिंग्टन टीमचे कॅप्टन. जितेश पाटील आता रीचच्या मैदानावरती पहिल्यांदा वॉशिंग्टन टीमला आपण पाहिलं आणि चॅम्पियन देखील बनले होते. यश मोरे आहेत इथे मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक षटकारासाठी प्रवीण ड्रायव्हर टेंबरे यांच्या माध्यमातून बालू कोंडिलकर साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. टॉस केला जातो नेक्स्ट मॅच मध्ये. व्हाईट बॉल टेल इज कॉल. टेल टॉस जिंकला. वॉशिंग्टन टीमच्या कॅप्टनने निर्णय आमच्यापर्यंत का पोहोचवा लगेचच. शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. यश मोरे जितो आपणास देखील शुभेच्छा असतील. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये ऐकूयात पुन्हा एकदा मानस मनोरंजन. बहुत बहुत शुक्रिया यश मालकर सर. चलेंगे दोस्तों मैदान के अंदर सभी का होगा स्वागत. दूसरे पारी की हुई है शुरुआत. गेंद गई हवा में, ऊंचाई ज्यादा, ताकत पड़ गई कम. गेंदबाज दत्ता का पत्ता चला और ये पहली विकेट. बड़े इनकी तरफ से 3 गेंदों पर 3 बैक टू बैक 6 अगर आते हैं तो 500 रुपए का इनाम बल्लेबाजों को दिया जाएगा. प्रकाश जाधव साहब अम्बेवली के, उनकी तरफ से हर एक 6 के लिए 100 तो 3 में 3 6 के लिए 500 का इनाम बिल्कुल आएगा बालू कोंडिलकर के लिए. सर मी तुम्हाला या ठिकाणी थांबवते. आदरणीय भगवानजी कर्जत मोहिली यांचे या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होत आहे. त्यांना आम्ही मुख्य मंचावरती येण्याची विनंती करू. तो बंटी पवार साहब इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए 2000 का इनाम. बल्ला घुमा, एक और बार विकेट का चांस क्रिएट हो सकता है. खिलाड़ी गेंद के पीछे भागते हुए अंतिम लम्हों में ये मौका निकला. कैच छूटा तो दिल टूटा और गेंदबाज का सपना भी आपको टूटता हुआ नजर आएगा. एक रन जो मैदान के अंदर पूरा जरूर किया गया और इससे एक के साथ रन संख्या बनेगी. स्कोर कार्ड पर 3 गेंदों का खेल हुआ है. यहाँ से अभी तक 4 गेंदें बनी है. 3 पीछा करना है 44 का. 41 रनों की जरूरत आपको आने वाली 20 गेंदों पर मैदान के अंदर यहाँ से नजर आएगी. नंबर 3 के ऊपर सुनील ठोमरी मैदान के अंदर दाखिल होंगे. इस टीम के एक जेन्युइन ऑलराउंडर, लेकिन स्ट्राइक एंड पर बालू कोंडिलकर.
बारू कोंडिलकर एक और बार लटक सकती है, खिलाड़ी गेंद के नीचे आएंगे, 440 वोल्ट का झटका लगेगा टीम अंबिका किरण स्टोर रत्नोली को। बालू कोंडिलकर बैक टू द पवेलियन। मैदान के अंदर रन नहीं बन रहे लेकिन विकेटें जरूर आ रही है। दो सफलताएं आई। जब चलता है दत्ता का पत्ता तो मैदान पर होती है दत्ता भाई की सत्ता। ये 2 विकेट उन्होंने निकाले, रन बने मात्र 3। इकोनॉमिकल स्पेल है ये, विकेट टेकिंग एबिलिटी मैदान के अंदर आपको बिल्कुल नजर आएगी। सर मी तुम्हाला या ठिकाणी थांबवता। आयुष्याच्या जीवन प्रवासात वावरत असताना शब्बासकीची थाप गरजेची असते आणि निखिलभाई पाटील यांच्यावरती शब्बासकीची थाप असणारे आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे आणि मोतीराम शेठ ठोंबरे साहेब यांचे चिरंजीव या ठिकाणी दाखल होत आहेत। मी मानस सुधीर शेठ ठोंबरे आणि मयूर मोतीराम शेठ ठोंबरे साहेब यांचे चिरंजीव या ठिकाणी आलेत, त्यांना मी मुख्य मंचावरती येण्याची विनंती करेन। मानस सुधीर शेठ ठोंबरे आणि मयूर मोतीराम शेठ ठोंबरे या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन मुख्य मंचावरती आपण यावं। ऐकूया आपण मनोरे सरांना। तो मैदान के अंदर बिल्कुल चलेंगे। P1 की पहली मैग्नेटिक पावर पे का खेल समाप्त होता हुआ आपको नजर आएगा। पीछा करना है 44 का रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 7 रन। 2 विकेट मैदान के अंदर आई है। बालू कोंडिलकर और अभिषेक गड़गे इनकी पारी का हुआ खात्मा। तो सुनील ठोंबरे और उनके साथ अल्पेश ठोंबरे ये जोड़ी आपको मैदान के अंदर यहाँ से चलिए पहली ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हुआ। रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 7 रन। पीछा 44 का करना है। 37 रन्स आर स्टिल नीडेड इन रिमेनिंग 18 डिलीवरीज। इनाम जरूर आ चुका है। रायबा मेंस वेयर मोहपाड़ा के ओनर सतीश शेठ गायकवाड़ साहब इनकी तरफ से अगर टीम कांडोली जीतती है तो 2000 का इनाम, और बंटी पवार इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए 2000 है। तो जय शेठ लबड़े इनके 3 में 3 6 के लिए 500 भी। गेंदबाजी ट्रैक के ऊपर आएंगे रवि वाघे, इस टीम के एक और तेज तर्रार गेंदबाज। मैंने बताया था भार्गवी 11 कांट्रोली टीम जो है बहुत फॉर्म में चल रही है इस साल। किसी भी टीम को हराने की ताकत इस साल रख रही है। कमाल की बॉलिंग, हल्के हाथों से खेला बैक टू द बॉलर। डॉट बॉल की समाप्ति आपको होती हुई नजर आएगी। सुनील ठोंबरे का माइंडसेट बहुत जरूरी है। सुनील ठोंबरे का एक्सपीरियंस बहुत जरूरी होगा यहाँ से टीम अंबिका किराना स्टोर रत्नोली के लिए। जितनी देर तक मैदान के अंदर सुनील ठोंबरे खड़ी है उतनी जीत की उम्मीद बरकरार है इस टीम की। लेकिन रवि वाघे डॉट बॉल से की करेंगे शुरुआत। यहां पर बैक फुट पर जाकर ऑन साइड पर मारने का यह प्रयास जरूर था। पैडल स्वीप स्टाइल वो शॉट खेलने की कोशिश, गेंद और बल्ले का प्रॉपर कांटेक्ट हुआ नहीं है। एक और डॉट गेंद की समाप्ति जो मैदान के अंदर आपको होती हुई नजर आ गई। सुनील ठोंबरे रनों के लिए संघर्ष करते हुए, भले ही ये ओल्ड इज गोल्ड खिलाड़ी क्यों ना हो, लेकिन मैदान के अंदर हर एक परिस्थिति में संघर्ष करना पड़ता है। 2 डॉट बॉल्स बैक टू बैक मैदान के अंदर आएंगी। टीम की रन संख्या रोकी गई है मात्र 7 के ऊपर। 37 रनों की जरूरत जीतने के लिए आने वाली 16 गेंदों का खेल मैदान के अंदर आपको बचता हुआ नजर आएगा। न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा। जब टीम के लिए रनों की मुसीबत है तो सुनील ठोंबरे और अल्पेश को वो लड़ाई करनी पड़ेगी। 16 गेंदे 37 की जरूरत। गेंदबाज तैयार है रवि वाघे। ऑन साइड पर आड़े बल्ले का ये प्रयास, अंदरूनी किनारा, शॉर्ट लॉन्ग लेग पर बॉल, सिंगल रन जो मैदान के अंदर आपको कंप्लीट होता हुआ बिल्कुल दिखाई देगा। गुड रनिंग बिटवीन द विकेट, छिक्की सिंगल, एक के साथ टोटल आगे बढ़ता हुआ बनेंगे 8 रन।
पीछा जरूर करना है। 44 का रन बने 8, 36 की जरूरत, 15 गेंदों का खेल बाकी। जैसे जैसे गेंदे और खेल आगे बढ़ रहा है, इक्वेशन बहुत दूर निकलता जाता हुआ टीम हाथोली की तरफ से। बल्ला घूमा है यहाँ पर, फ्लैट, फैब्युलस, फ्यूरियस, एक्सीलेंट, माइंड ब्लोइंग, क्लासिकल, 6 रन। और सम्मानीय सुनील शेठ गायकवाड़ साहब इनकी तरफ से अगर कांडोली जीतती है तो पूरी टीम को 5,000 रुपए का इनाम। लेकिन कमाल कच्चे आया अल्पेश, एक और बार उड़ाया है, बारी बारी सबकी बारी, और मैदान के अंदर अल्पेश भाई सब पर भारी, एक और लंबा छक्का। भाई बैलमारे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी समाधान भाई बैलमारे साहेबांना विनंती करीन की आपण व्यासपीठावरती यावं, त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी ज्यांना पण विनंती आहे की आपण देखील यावं। आपलं सहर्ष स्वागत स्मृती चषक टेमरी 2026 मध्ये। 2 गेंदों पर 2 6 आई है, तीसरी गेंद भी आड़े बल्ले से 1 बाउंस निकल के जा रही थी बाउंड्री रेखा की तरफ, लेकिन उड़ते खिलाड़ी जिन्होंने रन बचाए अपनी टीम के लिए, आदित्य अच्छा काम किया है। खिलाड़ी रन बचाते हुए अपनी टीम का कॉन्फिडेंस बूस्ट अप करते हुए नजर आएंगे। सिंगल आएगा आखिरी गेंद पर, दूसरे ओवर की होगी समाप्ति। रन संख्या बनी है 21, 21 रन स्कोर कार्ड के ऊपर पीछा करना था 44 का। आने वाली 12 गेंदे 23 रनों की जरूरत मैदान के अंदर जीतने के लिए नजर आएगी। अंबिका किराणा स्टोर हातनोली को। समाधान भाई बैलमारे साहेबांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे। निखिल भाई पाटील यांच्या प्रेमा खातीर आज समाधान भाई बैलमारे साहेब या व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत। 2 ओवर का खेल समाप्त हुआ, रन बने स्कोर कार्ड के ऊपर 21, 12 गेंदे 23 का समीकरण है। 11.50 का रिक्वायर रन रेट जो मैदान के अंदर नजर आएगा। टेक्निकली बात मैं करूंगा तो 11.50 यानी 11.5 रन तो बन नहीं सकते, यानी किसी ओवर में 12, किसी ओवर में 11, अगर ये माइंडसेट होता है तो ये रनों को भी पूरा किया जाएगा। गेंदबाजी ट्रैक के ऊपर होगा परिवर्तन, क्योंकि परिवर्तन तो संसार का नियम है। और तीसरी ओवर के लिए सुभाष वाघे, सुभाष को क्या मैं कहूंगा शाबाश, ये तो तब पता चलेगा जब उनकी गेंदबाजी शुरू होगी। चलिए स्पीड अप मेंटेन कीजिए कांडरोली टीम, डोंट वेस्ट द टाइम, प्ले फास्ट फॉरवर्ड। 12 गेंदे 23 की दूरी, मुकाबले में अपनी करवट बदली है, क्योंकि अल्पेश भाई का वार और इस खिलाड़ी की जय जयकार हुई अभी तक। एलबीडब्ल्यू 3 स्टंप्स के बीच में अंपायर फिंगर गोज अप। हार और जीत के बीच जो खिलाड़ी सबसे बड़ी दीवार बनकर खड़ा था, उस दीवार को चकनाचूर किया जाएगा। भाई सुभाष शाबाश। सुभाष वाघे मैदान के अंदर अपनी टीम को दिलाते हुए नजर आएंगे। और ये विकेट नहीं है, ये मैच भी हो सकता है भार्गव 11 कांडरोली टीम के लिए। लेकिन मैदान के अंदर 2 भाइयों की जोड़ी अब आपको नजर आएगी। छोटे भाई नरेश ठोमरे तो बड़े भाई सुनील ठोमरे। क्या 2 भाई मचाएंगे तबाही? क्या 2 भाई की तबाही मिलेगी वाह भाई? ये तो आने वाला समय बताएगा। लेकिन शुरुआत बढ़िया की सुभाष वाघे ने, पहली गेंद पर विकेट मिली जरूर है। 11 गेंदें बचती हुई नजर आएंगी, जीतने के लिए 23 रनों की जरूरत भी।
बल्ला ऑन साइड पर घुमा जरूर है, क्रॉस बैटेड, मिड विकेट बाउंड्री पर ये गेंद, 1 रन जरूर मिलेगा। 22 रन अब बचेंगे, 10 गेंदों का खेल बाकी है। मैदान के अंदर 10 में बनाने होंगे 22। हारा हो ये कितनी बार लोगों को बताएगा। आज उठकर कोशिश कर, आसमान भी तेरे सामने सर झुकाएगा। हमेशा मैंने ये बताया है। तो 10 में 22 बन सकते हैं, बनाने पड़ेंगे। अपने हिम्मत का, जोश का जज्बा मैदान के अंदर जरूर दिखाना पड़ेगा। सुभाष वागे तो बढ़िया गेंदबाजी, 2 गेंदों पर मात्र 1 रन दिया अभी तक, अच्छी शुरुआत करते हुए। दांडी गोल, क्लीन बोल्ड, विकेट डाउन। सुनील ठोमरे, बिग बैटर, हैज टू डिपार्ट। मैदान के अंदर जरूर गिरा है सुनील ठोमरे। एक और दमदार खिलाड़ी जिनको डगआउट कर रास्ता दिखाया जाएगा। मुकाबले के अंदर अपनी पकड़ को मजबूत किया है। गेंदबाजी करते हुए टीम भार्गव 11 कांडरोली की टोली मैदान के अंदर अच्छा खेल करते हुए। 3 गेंदों में मात्र 1 रन आया, विकेट आई है 2। समीकरण 12 में 23 का बचेंगे 22, लेकिन मात्र 9 गेंदों का खेल भी बचा है। मुकाबला कठिन होता हुआ बैटिंग टीम हाथनोली के लिए। बल्ला घुमाया जरूर था, एक और विकेट का चांस। बहुत ऊंची गई है गेंद, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे। पहले अटेम्प्ट में निकल गया था, दूसरे अटेम्प्ट में दोबारा दबोच लिया। एक और कैच, एक और विकेट। देखिए चेतन भोईर सर, इनामों की बरसात हो रही है। जिन्होंने हाल ही में एक अहवा कैच लिया था, कार्तिक कातकरी इनकी तरफ से अगर एक और विकेट आती है 100 रुपए का इनाम। ये दरिया दिली देखिए, क्योंकि वो चाहते हैं कि भार्गव 11 कांडरोली जीते, लेकिन बंटी पवार इनका भी 2000 का इनाम हैट्रिक के लिए। हैट्रिक बॉल जरूर दी है, बॉलर बैक ड्राइव आपको नजर आएगा। डॉट गेंद की समाप्ति मैदान के अंदर पूरी तरीके से अपने पकड़ को मजबूत किया है, सामने वालों को किया है धराशायी। गेंदबाज सुभाष वागे ने, क्या बात है, शेर की तरह यह खिलाड़ी मैदान के अंदर लड़ रहा है और अपोजिशंस को खामोश कर रहा है। टोटल वहीं पर रुकेगा 22 रन। आधा सफर हुआ है पूरा, आधा सफर बाकी। 22 बने हैं, 22 बनाना बाकी। लोअर फुल टॉस, ऑन साइड पर ड्राइव जरूर रही है, मिड विकेट बाउंड्री की दिशा में। 1 रन पूरा, दूसरे के लिए प्रयास। सलगच्या 3 षटकारासाठी प्रतीक देशमुख यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। 1 रन आपको यहां से आते हुए नजर आएगी। इसे के साथ ओवर नंबर 3 के मैदान के अंदर होगी समाप्ति। रन बने है 23 ऑन द बोर्ड फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स। बैटिंग टीम अंबिका किराना स्टोर हथनौली के लिए 6 गेंदें बचेंगी और जीतने के लिए 21 रनों की जरूरत। 6 गेंदे 21 रन के बनाए जाएंगे या बचाए जाएंगे। यहाँ पर आपको सेकेंड इनिंग नहीं मिलती, यहाँ पर आपको दोबारा मौका नहीं मिलता। जीतोगे तो बनोगे सिकंदर, हारोगे तो जाओगे अपने घर। इसी वजह से जीतना बहुत जरूरी है। चलिए आखिरी ओवर के लिए आपको गेंदबाजी में परिवर्तन नजर आएगा और आखिरी ओवर की जिम्मेदारी को लेकर विजय वागे। देखिए पहले दत्ता का पत्ता चला, लेकिन रवि वागे, सुभाष वागे और अब विजय वागे। क्या बात है, कमाल की गेंदबाजी यूनिट। 6 गेंदें और 21 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी।
सतीश गायकवाड़ साहब रायवा मेंसवेयर के ओनर। अगर मुकाबला जीतती है कांडोली तो देंगे 2000 और सुनील शेठ गायकवाड़ अगर कांडोली मुकाबला जीतती है तो 5000 का उनका इनाम बिल्कुल नजर आएगा। टोटल 7000 है अगर कांडोली आज से जीतती है और ऐसा लग भी रहा है कि शायद वो जीत की और अपने कदम बढ़ाने की शुरुआत कर चुके हैं। 6 गेंदें बची है जीतने के लिए 21 रनों की जरूरत। बॉलिंग ट्रैक पर आएंगे विजय वाघे। आखिरी ओवर की करेंगे शुरुआत। अंपायर के लेफ्ट हैंड साइड ओवर द विकेट। पहली गेंद उड़ाई थी ऑन साइड पर बहुत ऊंची गई और जाएगी दूर मैदान के बाहर। बल्लेबाज ने कहा है ये तो ट्रेलर झांकी है पिक्चर बाकी है। 6 रन। पूर्वी या ठिकाणी मी विनंती करेन स्मार्ट विजनचे मालक आदरणीय जयेश शेठ पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं। आपलं सहर्ष स्वागत। पहली गेंद पर 6 आया। दूसरी गेंद ऑन साइड पर खेला। एक और बढ़िया स्ट्रोक है। क्या बात है, कमाल की बल्लेबाजी। बल्लेबाज ने किया वार। आएगा 4 और होगा बेड़ा पार। समय बताएगा। दो गेंदों पर बनी है 10। बचेगी 11 की दूरी। गेंदे बची है 4। किया है पलटवार। खिलाड़ी का नाम है नीरज ठोमरे। क्या बात है, कमाल की बल्लेबाजी है। मैदान के अंदर माहौल को बदला, वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, हालात बदल दिए, मुकाबला बदल दिया। क्या जिंदगी बदलेंगे? समय बताएगा। यहाँ से 4 गेंदे और जीतने के लिए 11 रनों की जरूरत। विजय वाघे के ऊपर वो दबाव मिस हुआ है। यहां से डॉट बॉल आपको आती हुई नजर आएगी। डॉट गेंद के साथ टोटल वहीं पर रुका है। हर्षद घरत की कैच अगर होती है तो राज तोमर इनकी तरफ से 500 रुपए का इनाम। लेकिन त्रिमूर्ति रायबा मेंसवेयर इनकी तरफ से कांडोली अगर जीतती है तो सतीश शेठ गायकवाड़, वैभव शेठ खोपकर और स्वप्निल शेठ मालकर इनके 2000 का इनाम। चलिए गेंदबाज तैयार है। बल्ला घूमा है। एक और बार डॉट गेंद की समाप्ति। मैदान के अंदर आपको होते हुए नजर आएगी सीसॉ की तरह अप एंड डाउन सिचुएशन में, कभी यहां तो कभी वहां। यह मुकाबला अपने करवट मैदान के अंदर आपको बदलता हुआ नजर आएगा। कंपलसरी चेसिंग इस प्रतियोगिता का नियम है। 11 की जरूरत 2 गेंदों पर। कांडोली संघ जर विजयी झाला तर प्रभाकरजी ठोंबरे साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। क्या बात है, इनामों की बरसात है। कांडोली टीम अगर जीतती है तो जीत तो मिलेगी, लेकिन इनाम भी इतने सारे हैं, सोना चांदी एक साथ। लेकिन गेंदें बची है 2 तो बना रही है 11। कंपलसरी चेसिंग प्रतियोगिता का नियम। पहली बारी तुम्हारी, दूसरी हमारी। लेकिन अब क्या होगा मैदान पर? ओहो, बाउंसर है ये, तेज तर्रार है ये, एक्यूरेट है ये डॉट गेंद हो सकती थी। एक मिला लेग बाइस के तौर पर, लेकिन ये जीत दिलाती हुई गेंद आपको नजर आएगी भार्गव 11 कांडोली को, क्योंकि गेंद बची है 1, बनाने है 10 रन। 10 पे बस होता है, लेकिन 10 का दम होता है। भार्गव 11 कांडोली टीम कोई सोच नहीं सकता। 2 ओवर में बने थे 11, लेकिन आखिरी 2 ओवर में बनाए 32। और इस टीम ने जो लड़ाई की, जो एफर्ट दिखाए, जो मेहनत की, जो संघर्ष किया, कमाल का खेल। अगर मुकाबला जीतते हैं तो बंटी पवार इनकी तरफ से भी 2000 का इनाम कांडोली टीम के लिए है। यानी टोटल मुझे लगता है 2-2 हजार के 3 इनाम है, 5000 का 1, टोटल 11000 का इनाम हो सकता है।
अगर भार्गव 11 कांडरोली जीतती है तो एक गेंद बचेगी, जीतने के लिए 10 रनों की जरूरत, कंपलसरी चेसिंग, लेकिन नरेश ठोमरे आया ये 6, लेकिन क्या फायदा, मैच को जीता, चिड़िया चुग गई खेत। तो ये मुकाबले में हासिल किए जीत भार्गव 11, कांडरोली की टोली, मचाया शोर, किया रोर। पार सुरू होती, शुभ सन्मानाकडे खरं तर आपण बोलतोय. खरं तर पटाकाच्या आतिषबाजीमध्ये ज्यांचं शुभागमन आणि शुभ स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. खरं तर आपण जर पाहिलं ग्रुप ग्रामपंचायत